का एक सक्षम उमेदवार आपल्याला उभा करायचा, की कुठली तरी तिसरी चौथी आघाडी तयार करायची किंवा तटस्थ राहायचं, मनोज जरांगे पाटील हे एक मोठी भूमिका घेण्याची शक्यता आहे असं आम्हाला वाटतं। यांनी आपल्या मागे यासाठी लावली म्हणजे यांनी लाखो करोडोचे घोटाळे करायचे आणि हे यांच्या फायद्यासाठी कुठून सीट भेटल म्हणून हे आपल्या आपल्या पक्षामध्ये प्रवेश करतायत। यांना धक्का न लागता असं काहीतरी एक वेगळा धक्का तंत्र म्हणजे यांना आहे ना धक्का देऊन बाजूला काढता येईल का असं काहीतरी भूमिका घ्या। म्हणून दादा आपलं सरकार आणा। सर्व समाज बांधवांना जय जिजाऊ जय शिवराय। मी सचिन हवळे पाटील या आपल्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून मी सर्व समाज बांधवांना एक विनंती करतो की जे विदर्भातले मराठे आहेत, खानदेशातले मराठे आहेत, पश्चिम महाराष्ट्रातले मराठे सर्वांना एक मी आवाहन करतो की आपण आजपर्यंत या लढ्यामध्ये मराठ्यांच्या पाठीशी राहिलात। तुमचे कुणबीचे दाखले आहेत, तुम्ही कुणबीमध्ये आहात, पण मनोज जरांगे पाटलाच्या पाठीमागे तुम्ही खंबीरपणे छातीचा कोट करून उभे आहात। पण आता जी घटका आलेली आहे ती अंतिम टप्प्याची आहे आणि तुमच्या सर्वांच्या साथीची गरज आहे। म्हणून मी विदर्भ, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांना एक आवाहन करतो की येणारी आता 24 तारखेची जी बैठक आहे आपली, जी जागतिक लेवलची आहे, त्या जागतिक लेवलच्या बैठकीला तुम्ही सगळ्यांनी आवर्जून यायचं आहे। कारण आज आपल्याला असं झालेलं आहे की प्रत्येक समाज बांधवांमध्ये एक संभ्रम निर्माण झालेला आहे की आपल्याला आपले 2-2, 5-5 फॉर्म प्रत्येक गावातून भरायचे का एक सक्षम उमेदवार आपल्याला उभा करायचा, की कुठली तरी तिसरी चौथी आघाडी तयार करायची किंवा तटस्थ राहायचं का बहिष्कार टाकायचा। आता बहिष्कार टाकणं म्हणजे हे चुकीचं काम आहे आणि तटस्थ राहणं हे चुकीचं काम आहे। एक उमेदवार द्यायचा तर तो द्यायचा कोणाला किंवा काय भूमिका घ्यायची तिसरी चौथी आघाडीमध्ये काय। तर मनोज जरांगे पाटील हे 24 तारखेला आपली भूमिका जाहीर करणार आहे। सर्वांनी तुम्ही सर्वांनी त्या मीटिंगला, त्या बैठकीला येणं हे अपेक्षित आहे। 23 तारखेला संध्याकाळी जे बाहेरगावचे समाज बांधव आहे त्यांना मी आवाहन करतो की जे दूरवर राहतात त्यांनी आदल्या दिवशी मुक्कामी या। तुमच्या सर्वांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था आंतरवाली सराटी येथे मोठ्या प्रमाणात केलेली आहे। जे जवळपासचे आहे ज्यांना शक्य होणार नाही मुक्कामी यायचं तर त्यांनी 24 तारखेला सकाळी 9 वाजेपर्यंत आंतरवाली सराटी येथे यायचं आहे। त्या दिवशी धुलीवंदन आहे म्हणजे सॉरी होळी आहे आणि होळीच्या दिवशी सर्वांनी यायचं म्हणजे लवकर आले तर तुम्ही सण साजरा करायला जाताल। आणि त्या म्हणजे आजपर्यंत आपण कलर वापरताना काही काही लोक भेदभाव बाळगत होते, पण इथं तुम्हाला सर्व प्रकारचे रंग खेळण्याचा आनंद मिळू शकतो। मनोज जरांगे पाटील हे एक मोठी भूमिका घेण्याची शक्यता आहे असं आम्हाला वाटतं आणि मनोज जरांगे पाटलांनी ती भूमिका घ्यावं। आरक्षण भले थोडंसं उशिरा मिळालं तरी चालेल, पण आज जे गाव लेवलला प्रत्येक गावागावात तालुक्यामध्ये जी एक वातावरण निर्मिती झालेली या मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे आज ओबीसी बंधू असेल, धनगर बांधव असेल, मुस्लिम बांधव असेल, दलित बांधव असेल, मराठा म्हणजे हे सर्व जाती धर्माचे एक झालेले आहे आणि त्याचं इतकं समाधान आम्हाला होत आहे। आरक्षण भले थोडं उशिरा मिळालं चालेल, पण भाईचारा जो असतो, भाऊबंदकी असते, ब्राह्मण समाज असेल म्हणजे 18 पगड जातीचे एकमेकांना रिस्पेक्ट द्यायला लागलेले। मराठा समाज हा सर्व समाजाचा मोठा भाऊ आहे आणि आज त्याची भूमिका त्यांनी पार पाडलेली आहे आणि ह्या सर्व 18 पगड जातीच्या भावना अशी आहे की आज आपल्या मोठ्या भावावर अडचण आलेली आहे आणि हे सर्व जाती धर्माचे बांधव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे। मनोज जरांगे पाटलांना आमची एक हात जोडून विनंती आहे की दादा आपण जी भूमिका घेताय ती सर्व व्यापक घ्या। कारण यांनी आज आपल्याला आरक्षण जे दिलं तर हे यांचं म्हणणं ह्या राजकीय पक्षांचं म्हणजे यांनी काय केलं की सगळे एक झाले, विरोधी पक्ष असू द्या ना सत्ताधारी असू द्या, यांनी सगळे एक होऊन आपल्या मागे एसआयटी लावली। एसआयटी म्हणजे सीट, यांची सीट आपल्याला धोक्यात आणायची, यांनी आपल्या मागे एसआयटी लावली म्हणजे यांनी लाखो करोडोचे घोटाळे करायचे आणि हे यांच्या फायद्यासाठी कुठून सीट भेटल म्हणून हे आपल्या आपल्या पक्षामध्ये प्रवेश करतायत। आणि आज मनोज दादा तुमच्यासारखं एक खंबीर नेतृत्व आपल्याला मिळालेलं आहे आणि तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जो निर्णय घेताय तो सर्वसमावेशक घ्या। आज प्रत्येक मराठा समाज बांधव असू द्या किंवा इतर जाती धर्माचा समाज बांधव असू द्या, त्यांचं म्हणणं आहे की मनोज जरांगे पाटलासारखं नेतृत्व हे प्रत्येक जाती धर्माला मिळालं पाहिजे होतं, सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे होता।
आज दलित समाजाचे नेते असतील, मुस्लिम समाजाचे असतील, सर्वांना एक अपेक्षा आहे की मनोज जरांगे पाटील एक योग्य भूमिका घेतील, निस्वार्थपणे सर्व जाती धर्माचे बांधव हे आपल्या पाठीशी उभे राहत आहे. तर मनोज दादा, आपण एक ठोस भूमिका घ्या आणि यांना, जसं यांनी आपल्याला कुठल्याही जातीला धक्का न लावता आपल्याला आरक्षण दिलं, तर यांना धक्का न लागता असं काहीतरी एक वेगळा धक्का तंत्र, म्हणजे यांना आहे ना धक्का देऊन बाजूला काढता येईल का, असं काहीतरी भूमिका घ्या. यांनी सगळ्यांनी सत्ता उपभोगलेली आहे, असं सत्ता उपभोगायचं कोणीच राहिलेलं नाहीये. सगळे जेवढे पक्ष आहे आज हे यांच्या स्वार्थासाठी, म्हणजे स्वतःच्या यांना गद्दारी करून हे आज इलेक्शनच्या सामोरे जात आहे. यांचं राजकारण बघत आहे आणि पुन्हा आपल्याला जी सर्व समाज बांधवांना, गोरगरिबांना एक असं वाटतंय की हे यांचा पुन्हा फायदा झाला, इलेक्शन झालं लोकसभेचं विधानसभेचं, हे पुन्हा एक होणार, हे आता सध्या आपल्याला दाखवत आहे. म्हणजे हे चाललं काय या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, चाललं काय आहे आज आपण बघू शकतोय. म्हणजे जे इमानदार असतात त्यांना हे गुंतवण्याचा प्रयत्न करतात. आज आपलं सामाजिक आंदोलन आहे, आपले बॅनर काढले जात आहे, निर्दोष तरुणांवर गुन्हे नोंदवले जात आहे. जर मराठा आरक्षणाची बाजू जर घेतली तर हे सर्व आपल्याला म्हणजे दाबण्याचा प्रयत्न करत आहे. सत्ताधारी यांच्याकडे सत्ता आहे. मनोज दादा, आपलं सरकार आणा,